रेल्वे स्टेशन ते कर्देहळ्ली बस सेवा तातडीने सुरू करा. कर्देहळ्ली ग्रामपंचायतीचे सरपंच नागेश शिंदे यांची मागणी. मागील अनेक वर्षांपासून रेल्वे स्टेशन ते कर्देहळ्ली मार्ग क्रमांक 84 ही बस सेवा सुरू होती, परंतु परिवहन उपक्रमातील तांत्रिक अडचणीमुळे मागील 5 वर्षांपासून सदर बस सेवा बंद करण्यात आली आहे. कर्देहळ्लीहून सोलापूर शहरातील संगमेश्वर कॉलेज, दयानंद कॉलेज, वॉलचंद कॉलेज तसेच इंजिनिअरिंग कॉलेज व ITI ला शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. तसेच गावातून शहरी भागात कामकाजासाठी व शासकीय कामासाठी सोलापुरात येणारे व गावाकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तरी परिवहन उपक्रम विभागाने तातडीने मार्ग क्रमांक 84 रेल्वे स्टेशन ते कर्देहळ्ली ही बस सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी कर्देहळ्ली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच नागेश शिंदे यांनी शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना केली आहे. मी नागेश चंद्रराम शिंदे, कर्देहळ्ली सरपंच, कर्देहळ्ली तालुका, दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. आम्ही माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांना सोलापूर ते कर्देहळ्ली ग्रामीण भागामध्ये जाणाऱ्या ते सिटी बस होत्या, ते काही तांत्रिक कारणामुळे गेल्या 2 ते 3-4 वर्षापासून बंद आहेत. त्यामुळं खेड्यातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल अपेष्टा सहन करत आहेत. म्हणून आम्ही प्रशासनाला विनंती आहे की ग्रामीण भागातून शहराकडे येत असताना कॉलेजच्या मुलं विद्यार्थी यांना कोणत्याही प्रकारचे साधन नसल्यानं बेकायदेशीर अनाधिकृत रिक्षावाले येणं जाणं होत असल्यानं धोक्याचे होत आहेत. त्यामुळं मी एक विनंती करतो की मौजे कर्देहळ्ली आणि रामपूर, वडगाव, वळसंग ह्या भागात ज्या वेळेस सिटी बस चालू होती, आचेगाव ह्या भागातील सर्व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आम्ही प्रशासनाला, माननीय आयुक्तांना विनंती करतो. सोलापूर महानगरपालिका परिवहन महामंडळ परिवहनांना यांना विनंती करतो की ही सिटी बस सेवा पूर्ववत सुरू करावी, जेणेकरून महापालिकेचे उत्पन्न वाढेल आणि ग्रामीण भागातील शहरातून येणारे विद्यार्थी शाळेत कॉलेजला पण येतील, हिची सोय करावी अशी मी नम्रतेची विनंती करतो. आणि बंद पडलेल्या सिटी बस सर्वथा सुरू करण्यात यावं असं मी आग्रह. सगळे प्रशासन आणि महापालिकेचे कर्मचारी, आयुक्त तसेच कर्मचारी, परिवहन महामंडळाच्या सर्वांना, वरिष्ठांना सर्वांना एक विनंती करतो. गेल्या काही दिवसापासून मी 2 ते 3 वेळा माननीय आयुक्त तसेच परिवहन आयुक्त यांना मी ह्याविषयी मौजे कर्देहळ्ली 84 सिटी बस सुरू करण्याविषयी विनंती केलेली होती. त्या विनंती त्यांनी सर्वे पण केला, पण काही तांत्रिक कारणामुळे हे करू आणि 8 दिवस 10 दिवस हा विषयावर साहेबांनी पण प्रोत्साहन पण दिलं, म्हणून त्याचं काय झालेलं नाही. तरी मी सर्वांना विनंती आहे या प्रशासनाला त्वरित सिटी बस सेवा सुरू करून आमची ग्रामीण भागातील सोय करणार असं मी माझ्या आग्रहाची मागणी. ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी. आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राइबर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राइबर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.